अत्यंत महत्त्वाची आहे आणि काळाची गरज आहे. कमबॅक इज अ की फॅक्टर. या वेळेला कमालीचा फटका, एलिव्हेशन बघा काय कमालीचं होतं. मात्र अशा वेळेला मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, सेकंड इन अ रो. लागोपाठ दुसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत. डिजिटल इंडिया आहे, महागाईचा जमाना आहे. मात्र श्री अमृतदादा यांच्याकडून लगावलेलं पारितोषिक नक्कीच मिळणार आहे. फलंदाज दुसरा बाद झालाय, अर्थात कॅच स्वरूपामध्ये 300 रुपयांचं कॅश प्राईज सोमनाथच्या खात्यामध्ये जमा. चेक. आकाश, आणखीन एक पारितोषिक या ठिकाणी आलंय की जर अंश आणि आयुष यांनी कॅच पकडला तर श्री अमृतदादा यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. घरच्या मैदानामध्ये संघ सामना खेळतोय आणि अशा वेळेला पारितोषिकांची जी याला आपण म्हणतो ना की खैरात जर झाली नाही तर तो दिवस राहणार नाही किंवा तो दिवस लक्षातही उरणार नाही. आज मात्र मैदानामध्ये पारितोषिकं पटकवण्यासाठी सुवर्ण संधी आहे. अंश आणि आयुषसाठी हे पारितोषिक असेल. जर त्यांनी झेल टिपला तर प्रत्येकी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. मैदानावरती प्रबोध भगत नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. प्रबोध भगत एक भरगतचा असं शरीर यष्टी असलेला खेळाडू आहे. LBWचा जोरदार अपील. चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट, चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही, या तीनही गोष्टींवरती पंचाने पडताळणी केली आणि त्यानंतर मात्र चेंडू अपस्टंप सोडून जाणार होता की काय असंच वाटू लागलंय. कौतुक करावं तितकं कमी आहे सोमनाथच्या गोलंदाजीचं. चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. अचूक टप्पा आणि अगदी त्याच वेळेला फलंदाजासाठी फसवा हा चेंडू आहे. बघा, कमबॅक फार महत्त्वाचा होता. जिथे पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा खर्च केल्या होत्या. कुणीतरी आपल्या संघासाठी बॅकअप प्लॅन असला पाहिजे होता. पुन्हा LBWचा अपील, दबाव, दडपण प्रत्येक चेंडूवरती येणार आहे. अपीलला फार महत्त्वाचं आहे. प्रतिस्पर्धी संघावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करणं गरजेचं आहे. आणि आजकालच्या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं ना तर जितकं फलंदाजी महत्त्वाची आहे, गोलंदाजी महत्त्वाची आहे, कर्णधारपद महत्त्वाचं आहे ना, तितकंच अपीलसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण अपील जर केलं आपण ना तर प्रतिस्पर्धी संघ थोडासा का होईना मनोवैज्ञानिक दबावामध्ये जातो, बॅकफुटवरती जातो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. पुनच्च हरिओम. सोमनाथ नाखवा आपल्या गोलंदाजीचा क्लास या ठिकाणी दाखवतोय. चारी चेंडू निर्धाव आहेत ना. जर मेडन ओव्हर आली तर सोमनाथसाठी श्री अमृतदादा यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आकाश, विराजी वाकडे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. टोटल 6000 झालेत आणि 2 विकेट्स ऑलरेडी घेतल्या आहेत. त्यामुळे 6600 ऑलरेडी कॅल्क्युलेट झालेत. चला, पारितोषिक वाढलं. विराजी वाकडे यांच्याकडनं 1000 नाही तर 2000. त्यामुळे जर 2 चेंडू चांगले टाकले गेले तर 7600 रुपयांचं कॅश प्राईज एका ओव्हरला टाकणं, एका ओव्हरला प्राप्त होणं हे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. सासवण्यामध्ये प्रचंड क्रिकेट रसिक आहेत, प्रेक्षक आहेत, सासवण्यामध्ये पैसा सुद्धा आहे, हे आज आपल्याला पाहायला मिळाले. वळूयात मैदानावरती जिथे स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल भगत, यावेळेला LBWचा अपील करण्यात आलंय. बघा, एक चेंडू डॉट आलाय, आणखीन एक पारितोषिक आलंय. प्रतीकजी भगत यांच्याकडून आणखीन एक चेंडू जर डॉट आला तर 2000 रुपयांचा कॅश प्राईज. त्यामुळे हे कॅश प्राईज आपण पाहिलं ना तर जवळजवळ 9600 वरती जाणार आहे. ॲब्सोल्युटली. आणि ते 10000 होतील. आता श्री अमृतदादा यांच्याकडून 6000 असतील. मग त्यामुळे टोटल प्राइस 10000चा असेल. जर ही 10600चं असेल, हॅलो, ही ओव्हर जर मेडन ओव्हर पाहायला मिळाली तर सोमनाथ ही ओव्हर मेडन करणार का आकाश? निश्चित रूपाने आपण पाहिलं ना, जिथे 5 चेंडू चांगले टाकलेत ना, अशा वेळेला फलंदाजाला सुद्धा आता दबाव असेल. तो सुद्धा स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रयत्न करणार आहे आणि जगदोजहद मैदानावरती पाहायला मिळते. ओहो हो, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत
सोमनाथ नाखवासाठी कमालीचा स्टँडिंग ओवेशन मिळावं अशा पद्धतीचं षटक हाताळलं, जिथे पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा खर्च केल्या, अशा वेळेला दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि मेडन विकेट अशा पद्धतीची कामगिरी साध्य करणारा या स्पर्धेतील पहिला खेळाडू ज्याने मेडन ओव्हर टाकले. संदीप सर. ॲब्सोल्युटली. आपण नेहमी कमबॅक बद्दल बोलत असतो, बरोबर आहे, पण कमबॅक असं असावं ना की समोरच्याच्या डोळ्यात खूप हवं. अशा